मी 2013 पासून या दिवशी सातत्यानं या ठिकाणी येतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, घटना दिली आणि त्यामुळेच आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आज राजसत्तेवर बसू शकतात. आणि अशा महामानवाला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचा आजचा दिवस आहे आणि दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो. सगळ्यात महत्त्वाचं ते कोकणचे सुपुत्र आहेत. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलंय, ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यात त्यांचं गाव आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीबद्दल अभिमान असतो आणि ज्या व्यक्तीनं या जगाला अतिशय सुदृढ आणि पारदर्शक अशी लोकशाही दाखवली, त्या सुपुत्राचा महानिर्वाण दिन आज आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी येत असतो. काही तांत्रिक बाबी असतील, काही ठेकेदारांच्या अडचणी असतील, परंतु निधीची तर कमतरता पडणार नाही ही दक्षता माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी घेतलेली होती. देवेंद्रजी देखील आता कालच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते देखील त्याची दक्षता घेतील. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, इंदू मिल लवकरात लवकर तिथलं स्मारक पूर्ण करतील आणि त्याचा लोकार्पण सोहळा होईल याची मला असं वाटतं 6 डिसेंबरला आपण इंदू मिलच्या स्मारकापर्यंतच थांबू. कारण हा जो कॅम्पस आहे ह्याच्यामध्ये मंत्रिपदं किती मिळणार आहेत, खातेवाटप कसं होणार आहे, ज्या महामानवानं ही सगळीच सिस्टीम देशाला दिली, त्याच्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्हाला काय पाहिजे, मंत्रिपद किती पाहिजे ते सांगणं योग्य नाही. परंतु एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये समन्वयाचा अभाव असणार नाही. तिन्ही नेते समन्वयानं अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतील आणि याच्यातनं महाराष्ट्राचा विकासाचा गाडा आम्हाला पुढे न्यायचा आहे, तो आम्ही नक्की नेऊ. हा विश्वास तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून सांगतो.